चांगला स्लोवर डेली टाकलेला चेंडू आणि त्याच पद्धतीत खेळून सुंदर रीतीने काढलाय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी 2 धावेने धावसंख्या। बढ़िया शॉट यहाँ पे काउ कॉर्नर की तरफ 2 रनों के लिए और इस 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 19 रनों पर 2 ओवर की समाप्ति के बाद। डीजे धावा स्वप्नील स्ट्राइक वरती बॅकफुटला जाऊन तो पुल केला आहे डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी धावसंख्या जाते 5 धावांवरती। एकेरी धावेमध्ये समाधान मानावं लागतंय फलंदाजांना आणि बॅकफुटला जाऊन पुल केलाय तो डीप मिड विकेट रिजनमध्ये 2 धावांसाठी या 2 धावेने धावसंख्या वाढते। धावसंख्या गेली ती 11 धावांवरती। चेंडू आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने 2 धावेसाठी स्वप्नील खरकर यांच्या बॅटीतून येणारा फटका। या 2 चेंडूंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 गडी बाद 14 धावा। खूपच अशी सुरेख फलंदाजी स्वप्नील खरकर यांची। आणि पहिला चेंडू बघूया किती धावा मिळतात आणि मला वाटतं इथे 2 धावा डिक्लेअर स्वरूपात। खूपच अशी सुंदर फलंदाजी स्वप्नील खरकर यांची। आणि पुन्हा एकदा 2 धावेसाठी फटका स्वप्नील खरकर यांच्या बॅटून येते। 2 चेंडू अखेरीस पुन्हा एकदा सुंदर फटका स्वप्नील खरकर यांचा आणि हा 2 धावेसाठी या 3 आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका मारलेला आणि बघूया किती धावा मिळत आहेत। आणि पुन्हा एकदा 2 धावांचा इशारा अंपायर यांच्याकडून। या 4 चेंडू सलग 8 धावा जमवल्या त्या स्वप्नील खरकर यांनी। खूपच अशी सुंदर फलंदाजी आपल्या संघासाठी। मोरेश्वर स्ट्रायकर या संघाची धावसंख्या आहे ती आणि पुन्हा एकदा 2 धाव जसे म्हणजे या सलग 6 चेंडूमध्ये 12 धावा जमवण्यात यश आले ते स्वप्नील खरकर यांनी आपल्या संघासाठी। आणि मोरेश्वर स्ट्रायकर या संघाची धाव फुल टॉस टाकलाय चेंडू पहिला चेंडू 2 धावेचा इशारा। धावसंख्यात भर धावसंख्या ती 12। Shot of delivery, nicely played with ease down to the mid-wicket region for a couple of runs. Open his account with this hit. Score quickly moves on to 5 without any loss. DJ. Affair once again this match. Full toss delivery, nicely dealt with down to the deep square leg region. 8 runs required of 13 deliveries. 13 गेंदों में 8 रनों की जरूरत। एक आखिरी गेंद आनी शेष दूसरा ओवर समाप्ति के कगार पे। थोड़ा महंगा ओवर ये साबित होता हुआ अस्मित का ये ओवर जहां पे नियंत्रण। बढ़िया हिट दोबारा स्क्वायर लेग के क्षेत्र में, बढ़िया बल्लेबाजी। 12 गेंदों में अब मात्र 6 रनों की जरूरत। डीजे बढ़िया गेंद, इस पर दबा गेंद आ रही है लॉन्ग ऑफ के क्षेत्र में और गेंद की निकल गई 4 रनों के लिए। और इसी के बीच टॉस होता हुआ मोरेश्वर स्ट्राइकर्स बनाम विघ्नेश 11 के बीच।
लो फुल टॉस ये गेंद, हावी प्रहार, गेंद निकल गई 2 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा है 14 रनों पे। 14 रन्स ऑन द बोर्ड। Need to play more and more dot deliveries to this both batsmen. अगली और बढ़िया हेड, इस मरतबा गेंद आ रही है काउ कॉर्नर के एरिया में। 2 रन यहां पे अर्जित किए। स्कोर जा पहुंचा है 16 रनों पे। ताबड़तोड़ बल्लेबाजी करते हुए यहां पे दोनों ही सलामी के बल्लेबाज सागर और करण मड़वी। 16 रन्स ऑन द बोर्ड। बढ़िया गेंद, बढ़िया हिट। अगर 6 गेंदों में 14 रन मारने में कामयाब होते हैं, 6 गेंदों में 14 रन, तो विजेंद्र कोहली की तरफ से 2000 रुपए का नगद इनाम दिया जाएगा बल्लेबाजों को। टेंशन पुन्हा एकदा करण यांनी मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये हा जाणार चेंडू। 2 धाव्यासाठी संघाची धाव संख्या झालेली ती 2 चेंडूवर 20 धावा। खूप सुंदर फलंदाजी सागर यांची, त्याचबरोबर त्यांना साथ देतात ते करण मडवी। आणि पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मारताना करण मडवी। 2 धाव्यांचा इशारा अंपायरांचा। पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये खूप सुंदर फलंदाजी दोन्ही ओपनर्सची। आएंगे विशाल। चांगला फटका आहे, आडव्या बॅटने खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये। 2 धावेंसाठी 2 धावेने धावसंख्येत भर होते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 धावा। जर आपण पाहिलं वातावरण, जर पाहिलं मे महिन्यात ही स्पर्धा सुरू आहे, नक्कीच जसं आपण मी आल्याला म्हटलं विटाव्यात इथे मात्र चांगला कलात्मक शॉट पाहायला मिळाला। आक्रमक फटका इनसाइड आउट खेळून काढलाय कव्हर्सच्या डोक्यावरून। 2 धाव्यांसाठी निश्चितच 2 धावा मिळतात। 2 धाव्याने धावसंख्येत भर होते, धावसंख्या झाली आहे 7। 5 चेंडू झालेत, 7 धावा धाव फलकावर लागल्यात। एक शेवटचा चेंडू या षटकातील, राईट आर्म ओव्हर द विकेट। पुन्हा तिसरा षटक चैतन्य भोईर। इथे मात्र चांगला फटका 2 धाव्यांसाठी, 2 धाव्याने स्वागत केलंय सोनूचं। चैतन्य उर्फ सोनू या नावाने ओळखला जातो। नक्कीच चैतन्य गोलंदाजी करतोय। मागच्याच महिन्यात त्याचा विवाह सुद्धा झाला, न्यूली मॅरिड। आणि आता पुन्हा एकदा सुरेख पद्धतीने आता फटका आलाय तो कव्हरच्या दिशेमध्ये। पुन्हा 2 धावा, पंचांचा इशारा। धावसंख्या झाले 17। अजूनही 9 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे सुभाष रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी। शॉर्ट पिच दिली, टाकली बॅकफुटला जाऊन तो पुल केलाय विशाल यांनी। धावसंख्या आता जाते या 2 धाव्याच्या मदतीने 26 धावांवरती। 3 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे सुभाष रॉयल्स या संघाला जिंकण्यासाठी। इस मर्तबा इनसाइड आउट शॉट खेलते हुए कवर्स के क्षेत्र में बढ़िया हिट आता हुआ दोबारा विशाल के बल्ले से। 19 रन्स ऑन द बोर्ड। अगली गेंद इस मर्तबा आड़े बल्ले से खेला है, बहुत ही बढ़िया हिट मिड विकेट के क्षेत्र में 2 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा है 21 रनों पे। 21 रन्स ऑन द बोर्ड, लास्ट डिलीवरी टू गो इन दिस ओवर। इस मर्तबा बहुत ही बढ़िया हिट दोबारा कवर्स के क्षेत्र में। ओवर की हुई है समाप्ति, दूसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है 23 रनों पे। 23 रन्स ऑन द बोर्ड, गोइंग ग्रेट गन्स। और इसी के बीच मैं गुजारिश करूंगा, फुल टॉस ये गेंद, हावी प्रहार किया, 2 रन खाते में जोड़ते हुए बल्लेबाज। 29 रन्स ऑन द बोर्ड। फुल टॉस ये गेंद, हावी प्रहार किया, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर के क्षेत्र में। 2 रन यहां पे जुड़ते हुए खाते में। स्कोर जा पहुंचा है
46 रनों पे 46 रन्स ऑन द बोर्ड। कितना बॉल बचा है? रणनीति अपने अगली गेंद इस मर्तबा आड़े बल्ले से खेला है बढ़िया ढंग से 2 रनों के लिए। बढ़िया शुरुआत अपनी पारी का आगाज करते हुए इस बढ़िया शॉट के साथ राम। फुल टॉस की गेंद, हावी प्रहार, दोबारा गेंद जाती हुई 2 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा है 6 रनों पे। बहुत ही बेहतरीन शुरुआत। बॉलर कौन है? बॉलर गेंदबाजी की कमान संभाले हुए अमित एंड साई संदेश डेकोरेटर्स। अगली गेंद इस मर्तबा आड़े बल्ले से खेला है बढ़िया हिट 2 रनों के लिए। पहले ओवर की हुई है समाप्ति। स्कोर जा पहुंचा है साई स्ट्राइकर्स टीम का 10 रनों पे। 10 रन्स ऑन द बोर्ड। अ ग्रेट स्टार्ट फॉर टीम साई स्ट्राइकर्स। साई संदेश डेकोरेटर्स, थैंक यू सो मच। और विजय विटावकर जगह भी लाख लाख धन्यवाद। पटकी गेंद इस बार बढ़िया हिट स्क्वायर लेग के क्षेत्र में 2 रनों के लिए खेल दिया है नीलेश। इन्होंने बढ़िया साथ देते हुए प्रतीक उनको समझाते हुए कि गेंद का वेट करे उसके बाद हिट करे। अभी भी 2 गेंदें आनी शेष है। स्कोरबोर्ड पे स्कोर लगता हुआ 4 रन बिना किसी नुकसान के। फुल टॉस की गेंद, हावी प्रहार किया, गेंद गई 2 रनों के लिए। स्कोर में बढ़ोतरी। स्कोर जा पहुंचा है 6 रनों पे। एक आखिरी गेंद आने शेष। बढ़िया शुरुआत थी प्रदीप की, लेकिन लगातार 2 गेंदों में 2 डिक्लेरेशन जोन में हिट किए हैं, तो स्कोर जा पहुंचा है 6 रनों पे। समीकरण अब 19 गेंदों में 19। इस मर्तबा बढ़िया हिट स्क्वायर लेग के क्षेत्र में 2 रनों की बढ़ोतरी, यानी कि अब स्कोर्स लेवल हो चुके हैं। जीतने के लिए 4 गेंद और 1 रन की जरूरत। बढ़िया बल्लेबाजी की है नीलेश हो या प्रतीक हो, क्या बेहतरीन साझेदारी। सलाम। आणि हा पहिला चेंडू आता मला वाटतं हा डिक्लर झोन मध्ये 2 धावासाठी खूपच चांगली सुरुवात निलेश यांच्याकडून। वैयक्तिक जसं खातं ची सुरुवात केली ती निलेश यांनी 2 धावेने। आणि निलेश यांनी पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मारला फटका 2 धावेसाठी। संघाची धावसंख्या नेऊन पोहोचवली ती 6 धावसंख्येवर। अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक। दुसरा चेंडू बघूया अंपायरचा काय इशारा आहे। 2 धावेसाठी या 2 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या झालेली आहे ती 13। जेवढी सुंदर गोलंदाजी करते तेवढे सुंदर फलंदाजी निलेश यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला। आणि पुन्हा एकदा मला वाटतं त्याच दिशेने 2 धावेसाठी संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 15 धावा। आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने सेम ॲक्शन रिप्ले म्हणावं लागेल याला। 2 धावांचा इशारा अंपायरांचा। उर्वरित 9 चेंडूमध्ये आता फक्त 6 धावांची गरज साई स्ट्रायकर संघाला। खूप सुंदर फलंदाजी। निलेश थोडासा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि मला वाटतं हा 2 धावा डिक्लेअर झोन मध्ये जाताना षटकही संपलंय। उरलेल्या 6 चेंडूमध्ये फक्त आता 2 धावांची गरज साई स्ट्रायकर संघाला। शॉर्ट पिच टाकलाय, चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावलाय। पंचांचा 2 धावेचा इशारा। 2 धावेने धावसंख्येत भर। धावसंख्या आली ती 6 धावा। अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक। बॅक ऑफ हँड टाकलेला चेंडू, पंचांचा 2 धावेचा इशारा। धावसंख्येत भर। धावसंख्या आली ती 17।
खूपच फ्लिक सुंदर असा मारला तो फ्लिक शॉट. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्यात भर. धावसंख्या आली ती 19. आत्तापर्यंत उदयाने 5 चेंडूत एकूण 9 धावा दिलेल्या आहेत. तो सागर कव्हरच्या दिशेने पटकावला चेंडू. पंचांचा 2 धावेचा इशारा. धावसंख्या भर. धावसंख्या आली ती 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 21. बरोबर 10:30च्या सरासरीने दोन्ही फलंदाज फलंदाजी करतायत. आपल्या संघासाठी कुंकाई शितलाई वॉरियर्स. खूपच चांगला तडवलेला चेंडू सागर. 2 धावांसाठी चेंडू जाताना काव कॉर्नरच्या क्षेत्रात. धावसंख्या झाली ती 27. 27 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 5 चेंडू शिल्लक या षटकातले शेवटचा. खूपच चांगला आता ऑफच्या दिशेने तडवलेला चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात 2 धावांसाठी. 2 धावांची सरासरी वाटते. धावसंख्या झाली ती 29. 29 runs on the board, still 4 deliveries to go. Short of lane delivery, nicely played down to the square leg region for a couple of runs. A good start from Sagar. With this couple of runs, his event tally of scores goes to 26 runs for the wicket. बढ़िया गेंद, लेकिन उससे भी बढ़िया हिट इनसाइड आउट खेलते हुए 2 रनों के लिए बेहतरीन लय में नजर आते हुए सागर. स्कोर जा पहुंचा है 11 रनों पे. 11 runs on the board. Still require 16 runs to win of 17 deliveries. अगली गेंद लो फुल टॉस. ये गेंद हल्के हाथों से खेल दिया कलाई के सारे स्क्वायर लेग के क्षेत्र में. स्कोर जा पहुंचा है 13 रनों पे. 13 runs on the board. Now just require 14 runs to win of 16 deliveries. Outstanding batsmanship from Sagar and इस मरतबा बढ़िया हिट. काव कॉर्नर में गेंद जाती हुई 2 रनों के लिए. दूसरे ओवर की हुई है समाप्ति. स्कोर जा पहुंचा है 22 रनों पे, जबकि लक्ष्य है 23 रनों पे, जबकि लक्ष्य है 32 रनों का, यानी कि जीत. मैच हुआ है समाप्त. Congratulations to Kunkai Shitlai Warriors. They are the table toppers in Group A. Congratulations to them. अगला मुकाबला मोरेश्वर स्ट्राइकर्स बनाम विघ्नेश 11. विघ्नेश 11 जल्द से जल्द फील्ड की सजावट कर ले. आणि पहिला चेंडूवर बघूया किती धावा आहेत. आणि मला वाटतं षटकार. सुंदर अशी फलंदाजी सागर यांची. पहिला चेंडूवर असा सुंदर असा षटकार मारण्यात यश मिळते सागर यांना. खूपच आणि पुन्हा एकदा फ्लिक केल्या. बघूया किती धावा मिळतात चेंडूवर. आणि मला वाटतं 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये. या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती बिनगडी बाद 12 धावा. सागर आपल्या खूपच चांगल्या बॅटिंगच्या लयमध्ये दिसत आहे. आणि पुन्हा एकदा बघूया किती धावाने. हा पुन्हा एकदा षटकार. या षटकात मला वाटतं 2 षटकार आलेले आहेत सागर यांचे. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आहे ती डायरेक्ट 18 धावसंख्येवर. 1 षटकाच्या अखेरीस कुंकाई शितलाई संघ आणि पहिला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये मारताना सागर यांचा 2 धाव्यांचा इशारा अंपायर यांचा. उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त आता 3 धावांची गरज. आणि हा सुंदर फ्लिक षटकार
आणि हा 2 धावेसाठी सागर याच्या फलंदाजीतून संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 6 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक.